सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या पिढीवर विश्वास बसणार नाही। जेव्हा इंडियन किंवा आपल्या भारतातील जी लोक आहेत ते परदेशात जातात, परंतु तिथं दादागिरी करण्याचा ते प्रयत्न करतात। आपल्याला माहीतच आहे की परदेशात किती कडक नियम असतात हे आपल्या लोकांना माहीत नाही। आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। आपल्या भारतातील अनेक लोक एज्युकेशनसाठी किंवा कामासाठी बाहेरच्या देशात जातात, परंतु तिथले कायदे कानून त्यांना माहीतच नाही। जणू काय ते भारतातच फिरत आहेत असं त्यांना वाटते। सोशल मीडियावरती व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक वयस्कर व्यक्ती आहे, तो ट्रेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, पण जेव्हा त्याचा धक्का एका पोलिसाला लागता तेव्हा तो पोलीस उलट बोलतो आणि त्याला वाटलं की भारताला जसं पोलिसाला उलट बोललं तर चालतं, परंतु बाहेरच्या देशात तसं चालत नाही। त्याला वाटलं आपण भारतातच फिरतोय की काय आणि तिथंच तो दादागिरी करायला लागला, परंतु ही दादागिरी कुठेही चालत नाही। त्या पोलिसांनी अक्षरशः त्याला बाहेर काढला आणि त्याला अरेस्ट केलेला आहे। आता भारतातील पोलीस तुम्हाला माहीतच आहे की कशा प्रकारे काही पोलीस लाच घेतात, पैसे घेतात, अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य भारतात चालू असतं। परंतु भारताच्या बाहेर अक्षरशः असं काही नियम आहेत की तुमच्या पायाखालची जमीन सरकते आणि तुम्हाला धक्का बसेल असं काही नियम असतात। तिथं वेगवेगळे नियम आहेत आणि भारतातील दादागिरी कुठेही चालत नाही, म्हणजे बाहेरच्या देशात तर अजिबात चालत नाही। तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही कधीही विचारा की बाहेरचे नियम कसे असतात, तोच व्यक्ती तुम्हाला सांगू शकेल। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय। भारतातील अनेक लोक परदेशात जातात, परंतु तिथं आपलं नाव खराब करतात। मग अशा लोकांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे। तुम्हाला यामुळे काय वाटतं? प्रतिक्रिया जरूर कळवा।